दिला जाईल तो अर्थातच जानू निरगुडा शिवसेना ग्रामपंचायत सदस्य केवाले जानू निरगुडा साहेबांचा सन्मान इथे भरत पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल। त्याच्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य केवाले अजित पालकर यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। मी विनोद शेठ बोपी माजी उपसरपंच वाकडी ग्रामपंचायत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे अजित पालकर माजी ग्रामपंचायत सदस्य केवाले यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। अजित पालकर यांचा इथे सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर शिवसेनेचे शाखा प्रमुख अर्थातच नितीनभाई माली यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। आणि पुन्हा एकदा विनोद शेठ बोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितीन शेठ माली यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर शिवराम जयस्वाल यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। तर थँक्यू। मॅच नंबर 3 इथे स्टार्ट होईल। जाऊया मॅचच्या दिशेने तिथे जोडले जातील दीपक पाटील सर। तर नेक्स्ट मॅच नवीन सामना आपल्या समवेत येतोय। एका बाजूला विकास स्पोर्ट्स महादेव 11 पेठाली आणि त्यांना फाईट करेल जीतू 11 चर्मान नेरे संघ। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी। टॉस जिंकला नेरे संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग घेतले आणि या फलंदाजासाठी मात्र आपण पाहतोय पेटाली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। प्रथमेश केणी आणि ऋतिक केणी। प्रथमेशसाठी पहिलाच बॉल, यावेळेस मात्र मिसफिल्ड होते कव्हर्सला चकमत बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिलाच बॉलवर मात्र चौकारानं श्री गणेशा। चांगली सुरुवात केली प्रथमेश कोळीनं, मात्र चौकारानं त्या ठिकाणी कव्हरला थोडीशी मिसफिल्ड झाली। सुशांत गायकर पुन्हा एकदा सज्ज होईल। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ आणि पुढच्याच बॉलवर मात्र धक्का बसलाय तो अर्थातच पेठाली संघ सलामीवीर गमावतोय। प्रथमेश कोळी पहिल्या बॉलवर चौकार आणि पुढच्याच बॉलवर मात्र परतीच्या प्रवासाला केले सुरुवात। 4 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला। तो विकेटचं पतन मात्र झालंय, झटपट मात्र बाद झालाय सलामीवीर प्रथमेश केणी। ऋतिक केणीच्या साथीला आता मात्र नवीन बॅट्समन येतोय संदेश केणी इन ॲट नंबर 3। सुशांत कायकरला मात्र मिळाले ही सफलता राईट आर्म ओव्हर द विकेटनं ऋतिकसाठी हा बॉल। यावेळेचा हा चेंडू आपण पाहूया, दिशा पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा। एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल एक्स्ट्रासमध्ये बढोतरी धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 5 धावा। पहिल्यांदा बॅटिंग करतो विकास स्पोर्ट्स महादेव 11 पेठाली संघ। सातत्यानं तळोजा खारघर परिसरामध्ये मात्र एक चांगलं क्रिकेट ज्या टीमच्या माध्यमातून मात्र आपण पाहत असतो आणि आज मात्र वाकडीच्या मैदानावर स्वागत आहे संपूर्ण संघाचं। आणि या विभागामध्ये सातत्यानं ज्या संघाचा दबाव असतो प्रत्येक संघांवर जो आहे नेरे संघ बालीचा संघ। शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र चेस करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंच इशारा करतात अनदर वाईट। एक्स्ट्राज मध्ये बढोतरी बिना मेहनतीच्या धावा 2 मिळाल्या, धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आतापर्यंत स्कोर कार्ड 6 वर 6 रन्स ऑन अ बोर्ड। सुशांत गायकर राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेचा हा चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा 2 व्हाईट बॉल्स नंतर मात्र कमबॅक केले ते गोलंदाजांना। इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, तब्बल 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळतील, फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत। यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा एकच लाईन पकडली आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु ही लाईन टाकत असताना मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते ती स्ट्रायकर गोलंदाज सुशांत गायकरची। 3 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये आणि त्याच बाबीकडे मात्र लक्ष द्यावं लागेल ते सुशांतला, अन्यथा चांगला गोलंदाज ओळखला जातो
परंतु आउटसाइड ऑफस्टम मात्र चकवण्यासाठी तो प्रयत्न करतोय फलंदाजांना. यावेळेचा हा चेंडू टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये आहे, शॉट फाईन लेगला मात्र जेलला जातोय आणि इथे मात्र सलामीवीर ऋतिक केणीच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाजाला मात्र कोणतंही योगदान न देता मात्र तंबूचा प्रवास करावा लागतोय. दुसरा धक्का पेठाली संघाला. तर नवीन फलंदाज येतोय परेश केणी. सलामीवीरांचं जाणं मात्र नक्कीच पाहायला गेलं तर परवडणारं असेल का. पेठाली संघ पहिल्याच षटकामध्ये पहिलं षटक कंप्लीट होण्याच्या अगोदरच मात्र जर पाहिलं तर दोनही सलामीवीरांनी मैदानाची साथ सोडले. सुशांत गायकर चला मात्र 2 सफलता अर्जित केल्यात या ओव्हरमध्ये आणि या महत्वपूर्ण मी तर म्हणेन षटकाला सुरुवात केली. परेश केणी आणि संदेश केणी याची जोडी असे अगदी सॉफ्ट हँडेड फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, फक्त ढकललं होतं बॉलला कव्हरकडे. एकेरी धाव त्या ठिकाणी प्राप्त झाले. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 8 या धावसंख्येवर. ते षटक जर पाहिलं तर नेरे संघाच्या बाजूनं आतापर्यंत आहे हा खेळ, कारण 2 फलंदाज सलामीवीरांना झटपट बाद केलं. ज्या सलामीवीरांना ज्या कामासाठी पाठवलं जातं पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जाऊन बिनधास्तपणे आक्रमकपणे मात्र फलंदाजी करायची आणि त्याच वेळेला मात्र हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरलेत. फुलर लेंथ होता, खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला मात्र अडवला सुद्धा जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते सर्कलमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सुशांत गायकरनं दोनही सलामीवीरांना बाद करत असताना धावा दिल्यात त्या 9 धावा. चांगलं षटक अर्थात जितू 11 जर्मन नेरे संघाकडून. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 9 धावा. तर सन्माननीय गुरुनाथजी ठोंबरे साहेब खानाव अर्थातच आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश ठोंबरे, बिंदास ठोंबरे यांचे बंधू, त्यांचं या ठिकाणी क्रीडांगणावर आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन मोरे येतोय गोलंदाजीला. मात्र सुरुवात करत असताना पहिला चेंडू मात्र सोयीर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. तसं पाहायला गेलं तर स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे या टीमकडे नेरे संघ. आणि या दोनही लढती जर पाहिल्या तर चेस झाला हा स्कोर. थोडंसं मैदान छोटं आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिळणार फक्त सिंगल. एकेरी रन. थोडंसं जबाबदारी घेऊन आता मात्र क्रिकेट खेळलं जात आहे पेटाली संघ, कारण हे नेहमीच घडत असतं. जेव्हा सलामीवीरांना आपण झटपट गमावतो ना तेव्हा लगेचच मात्र 1 डाऊन 2 डाऊन जे बॅट्समन येतात त्यांच्यावर एक वेगळं प्रेशर असतं. पहिल्यांदा पॉवर प्लेची षटकं खेळायची, मग या षटकामध्ये सर्कलमध्ये फिल्डिंग असताना मात्र बिंदासपणे फटकेबाजी करायची की सिंगल डबल्सवर भर द्यायचा, या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र फलंदाज असतात. मग बऱ्याच वेळा मोठे फटके खेळताना आपली विकेट गेली तर मागे खेळायला कोण नाही आहे हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये भेडसावत असतो. आणि असं असताना बऱ्याच वेळा या द्विधा मनस्थितीमुळे खेळ बिघडत असतो. आणि या तसंच थोडंसं जबाबदारी घेऊन मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना दोनही मधल्या फळीतील फलंदाज, परंतु एक भन्नाट चेंडू पाहायला मिळतो सचिन मोरेचा. इथे निर्धाव निघालाय. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय
अगदी सॉफ्ट हँडेड, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे दुसरं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकच्या 38 सर्कलच्या बाहेर आहेत. बऱ्याच वेळा एखादा मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा झेल होत नाहीये. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतात. असं असताना मात्र ज्या ठिकाणी मुक्तपणे खेळण्याची संधी आहे त्याच ठिकाणी आता मात्र थोडेसे अडखळत खेळत असताना फलंदाज. यावेळेचा हा फटका कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, उलट्या बाजूला जात मात्र हा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतोय. चांगला झेल रोहन पाटीलच्या माध्यमातून फिनिश होत असताना तिसरा झटका मात्र बसतोय विकास स्पोर्ट्स महादेव 11 पेटाली संघाला संदेश केणीच्या स्वरूपामध्ये. राजेश केणी येतोय 5व्या क्रमांकावर. चांगली बॉलिंग होते नेरे टीमकडून. जीतू 11 जर्मन क्रिकेट संघ नेरे. आणि आतापर्यंत सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणाऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलंय. यावेळेस मात्र आणखीन एक चेंडू, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला कट ठेवणारा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या अवघ्या 12 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कमालीचा परफॉर्मन्स सादर केलाय तो जीतू 11 जर्मन क्रिकेट संघ नेरे या संघानं. तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा आल्यात. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र हटलं जातंय. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत आणि असं असताना आता मात्र परेश केणी आणि राजेश केणी मात्र कोणत्या प्रकारची भूमिका साकारणार, कारण फक्त 12 धावा झाल्यात आणि हे मैदान जर पाहिलं तर इथं कितीही धावा होऊ शकतात याची प्रचिती आजपर्यंतच्या स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आलेली आहे. आणि पहिल्या 2 मॅचमध्ये सुद्धा 62 आणि 63 धावांचं आव्हान सहज रीतीनं चेस झालंय. त्यामुळं त्याच दृष्टिकोनातून आता मात्र प्रयत्न करावे लागतील ते विकास स्पोर्ट्स महादेव 11 पेठाली टीमला. नेरे संघाचा सुनीक वेगवान गोलंदाज आदित्य म्हस्कर खरं तर बऱ्याच वेळा पहिलं षटक टाकत असतो आणि एक चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. चांगली ॲक्शन आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नाही, इथे मात्र चान्स होती गलीमध्ये असणाऱ्या फिल्डर्सला. आउटसाइड एज होती, किरण त्या ठिकाणी होता परंतु झेल मात्र सुटलाय आणि इथे मात्र जीवनदान. 1 रन मात्र मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 13 रन्स 13 या आकड्यावर. आणखीन दबाव मात्र वाढला असता पेठाले टीमवर. नेरे संघ म्हटला की आमचे समालोचक मित्र जबरदस्त समालोचक सागरजी मांडवकर ज्या गावचा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार आदित्य म्हस्कर. लाईफ टाइम ओव्हर द विकेट ना. डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला निघतोय. पूल करण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर त्या ठिकाणी केला होता परेश केणीनं, परंतु त्यामध्ये त्याला यश येत नाहीये. आदित्य म्हस्करचा विचार केला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि चांगला गोलंदाज मात्र ठरला होता तो अर्थातच आदित्य म्हस्कर. इथे मात्र टॅप केले बॉलला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये बॉल चाललाय, सिंगलच येत आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत. चौकार जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या बॉलवर आला होता आणि तोही मिसफिल्ड झाली होती आणि त्याचमुळे मात्र पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. मग ही आक्रमकता पेटाली संघाची गेली कुठे, हाच आता मात्र प्रश्न इथे बसलेल्या सगळ्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पडला असेल. परंतु इथे कोणताही मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. त्यामुळे गोलंदाजातली भीषणता काय असेल. चांगला चेंडू होता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. विशिष्ट प्रकारचा अँगल मात्र क्रिएट करतोय आणि बऱ्याच वेळा डावखुरी हाताचे गोलंदाज म्हटले की ओव्हर द विकेटनं उजव्या हाताच्या फलंदाजांना जेव्हा डिलिव्हर्ड करतात बॉल तेव्हा मग लेग स्टंपवर किंवा मिडल स्टंपवर बॉल ठेवणं आणि त्यानंतर मात्र कट करत बॉलला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर काढणं ही खूबी आहे.
आणि जो नॅचरल स्विंग आपण म्हणतो या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना उगत असतो आणि त्याचाच वापर मात्र करतोय आदित्य म्हसकर मैदानाच्या आतमध्ये आणि संपूर्णपणे मात्र कमान मिळवले. कमान प्रस्थापित केला इथे मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसलाय पेटाली टीमला. इथे चौथा धक्का आता मात्र सहन करावा लागणार आहे. संघ आता मात्र संकटामध्ये अडकलाय. धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 14 धावा असताना चौथा फलंदाज माघारी. तर राजेश केणी पास झाल्यानंतर नवीन बॅट्समन येतोय ऋषिकेश केणी. ऋषिकेश केणी त्याच्या बॅटमधून जर षटकार आला तर आदेश मस्कर यांच्याकडून 500 आणि सुकेश भोपी यांच्याकडून 1000 रुपये. तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक असेल ऋषिकेश केणीला षटकार आला. गोलंदाज तयार. आदित्य मस्करचा हा बॉल यावेळेस मात्र समोर खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र सोपा झेल दिलाय. लॉंग ऑफला मात्र झेलला जातोय. निम्मा संघ गारज झालाय. 5वा धक्का बसलाय. विकास 11 महादेव 11 पेटाली टीम आता मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय आणि गोलंदाज मात्र नेरे संघाचे हाबी होत असताना वर्चस्व प्रस्थापित करत असताना या मॅचवर आपल्याला पाहायला मिळतील 14 या धावसंख्येवर 5वा हादरा. धन्यवाद डीजे. याच दरम्यान वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. त्यांच्या समेत मॅचचा आनंद घेत आहेत नंदकुमार शेठ पाटील तंटमुक्त अध्यक्ष वाकडी. त्यांना देखील विनंती करतो यावं. लव शेठ खुटले लव मामा खुटले आपल्याला देखील विनंती करतो यावं आपण व्यासपीठावरती. आणि सध्याच्या घडीतील खऱ्या अर्थानं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून परिचित असणारे गजानन शेठ पाटील यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. वाकडीचे आमचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण यावं. खऱ्या अर्थानं तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण बहुसंख्येने इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आमच्या वाकडी गावचे 2 व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर मित्रांनो सध्याच्या घडीतील विकास शेठ मात्रे वाकडी आणि गुल्ल्या शेख त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. दीपक सर. चौथ्या षटकाला सुरुवात होते. इथे मात्र संघ संकटामध्ये अडकलाय आणि हे नाव कमी होण्याचं पाहायला गेलं तर कमीच होताना दिसत नाहीये कारण इथून मात्र अजून एक फलंदाज या मैदानाची साथ सोडते. एका पाठोपाठ एक विकेट्स फेकल्या जातात आणि संघ मात्र पुरता अडकलाय. अक्षय केणी यावेळेस मात्र आल्या पावली माघारी 0 या धावसंख्येवर. सहा फलंदाज बाद झालेत 14 या धावसंख्येवर. त्यामुळं संघर्ष इथून मात्र प्रत्येक धावेसाठी करावा लागणार. गोलंदाज तयार सचिन मोरे. सचिनचा हा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक नाहीये. सरळ चेंडू चालला आदित्यच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र माघारी परतेल. 7वा हादरा बसलाय परेश केणीच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र पाहायला गेलं तर एखादी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय असाच मात्र प्रश्न इथे बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित झालाय आणि या संघ मात्र संकटामध्ये. थँक्यू. त्याच्यानंतर मराठी माणसाचं हक्काचं दुकान MCS सोसायटी SSD मोबाईलचे सर्व खऱ्या अर्थानं व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष सुधीर शेठ चोरगे देखील व्यासपीठ उपस्थित. त्यांचंही सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात प्रेसिडेंट अध्यक्ष राजेश शेठ करमेलकर त्यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी. प्रत्येक मॅच मध्ये हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सगळ्या मॅचेसला अगदी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत. आणि गोलंदाज सचिन बोरे ऑन अ हॅट्रिक.
इथे मात्र चान्स जरूर आहे. स्वतः सचिनने सांगितलं इट्स माय कॅच आणि झेल घेत असताना विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा मात्र करतोय सचिन मोरे हा गोलंदाज. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाची साथ सोडत असताना धक्का क्रमांक 8 यावेळेस मात्र माघारी 14 या धावसंख्येवर 8वा गडी गमावलाय पेठाली संघानं. आणि जर विचार केला तर सर या विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला जी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली गेली ते अभिषेक दुबे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजासाठी या अगोदर अनु या खेळाडूंना हरिग्रामच्या पटकावलं होतं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा अभिषेकची दुबे यांच्या माध्यमातून या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सूरज केणी आणि अंकित केणी अशी जोडी. यावेळेस मात्र आणखीन एक पाठोपाठ एका पाठोपाठ झेल. इट्स अ 5 विकेट हॉल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सचिन मोरे याच्यासाठी 5वा बळी मात्र टिपलाय 2 ओव्हर्स मध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र सादर करत असताना नेरे संघाकडून आणखीन एक फलंदाज मात्र बाद झालाय आणि कदाचित ही शेवटची जोडी आता मात्र मैदानावर असेल ती पेठाली संघाची. थँक्यू डीजे. संघाची अवस्था मात्र डबघाईला झाले कारण ज्या पद्धतीनं एकही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नाहीये. एका पाठोपाठ एक फक्त पाहायला गेलं तर झेल साधे सोपे देऊन आपला प्रेसेन्स आपली उपस्थिती दाखवतात खेळपट्टीवर आणि त्यानंतर मात्र लगेचच मैदानाची साथ सुद्धा सोडले. त्यामुळं एवढी वाईट अवस्था मात्र पेटाली संघाची आम्ही सुद्धा कधी पाहिली नसेल. परंतु या मैदानावर मात्र ही किमिया साधले खरं तर गोलंदाज नेरे संघाच्या सगळ्याच गोलंदाजांनी. सचिनचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न लाईक बिफोर द विकेट पायची सापडलाय. इट्स ऑल आउट आणि इथे मात्र नामुष्की ओढून घेतले ती पेठाली संघानं. सर्व बाद झालेत. 10 फलंदाज मात्र बाद झालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय ती अवघी 15 धावा. 15 या धावसंख्येवर मात्र सर्व गडी बाद झालेत आणि 16 धावांचं माफक असं आव्हान आता मात्र उभं ठेवलंय ते जितू 11 जर्मन नेरे संघाच्या समोर. खरं तर आव्हानही म्हणता येणार नाहीये परंतु ज्या पद्धतीनं आजचा परफॉर्मन्स मात्र राहिलाय परंतु विचार करण्यास भाग पाडले पेटाली संघानं. आपल्या चुका झाल्या कुठे कारण एवढी अवस्था मात्र पेटाली संघ म्हटला की अगदी खारघर विभाग असेल तळोजा विभाग घोट MIDC परिसर असेल नेहमी मातब्बर संघांवर मात्र प्रभुत्व गाजवणारा हा संघ आहे. परंतु आज मात्र नेरे संघाच्या अगेन्स्ट सगळ्याच फलंदाजांनी खराब खेळ केलाय. एकही फलंदाज आपण पाहिलं तर दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या नाहीये. पहिल्यांदा आपण पाहिलं प्रथमेश केणी अगदी फक्त 4 धाबा काढून ऋतिक केणी 0वर, संदेश केणी 2 धाबा, त्यानंतर परेश केणीला आपण पाहिलं फक्त 3 धाबा, राजेश केणी 1 धाव, ऋषिकेश केणी, अक्षय केणी, सिद्धार्थ केणी, सूरज केणी 4ही फलंदाज 0वर, प्रथमेश केणी सुद्धा 0वर. असे 5-5 फलंदाज जर का भोपळाही न फोडता मात्र मैदानाच्या बाहेर आले तर मग धावा कशा होणार. तर इथे टॉससाठी आम्ही विनंती करतो बघा सह्याद्री ढाबा गावदेवी शिवशंभो आदई संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजे मजकूर संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायची याची नोंद घ्या. तर बाप्पा मोर्या ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजे मजकूर संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झालेत. मी टॉस करण्यासाठी इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतो. खऱ्या अर्थानं वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजे वर्सेस सह्याद्री डाबा अर्थातच नितीन शेठ शेलके, निलेश दादा शेलके आणि संदेश पाटील. तर इथे टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते नामदेव शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. गुरुनाथ शेठ ठोंबरे या स्पर्धेचे आमचे आयोजक बिंदास ठोंबरे यांचे बंधू त्यांचं देखील शुभागमन झाले. त्यांच्या समेत समाधानबाई ठोंबरे आपलंही सहर्ष स्वागत. अनंता शेठ मोरे आपलंही मला स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावं गणेश शेठ गणेश वाघ आपण देखील यावं व्यासपीठावरती. तर 5 षटकांची ही लढत असेल. कंपल्सरी चेस, इट इज अ टेल्स आणि नाणेफेकीचं कौल जिंकलाय ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोचे मजकूर संघानं. डिसिजन असेल तुमचा इथे पेंडिंग असेल डिसिजन तर नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आमच्या समेत जोडले जाते रिवॉल्व म्हात्रे सर. थँक्यू सो मच प्रवीण. आजच्या दिवसातला दुसरा जो आपण सामना झाला आणि त्यानंतर
विचार केला तर तिसऱ्या सामन्याला देखील सुरुवात झाली आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी कमी धावसंख्येवर संघाला थांबवलंय. तेच पेठाळी संघाला अर्थातच अवघ्या 15 धावांवर. म्हणजेच विकास स्मृती जो पेठ संघ आहे, पेठाळी संघ, खरं तर अगदी लो स्कोरिंगचा मॅच पाहायला मिळतोय. फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली आहे. आपण पाहिलं की जास्तीत जास्त 0 या धावसंख्येवर आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले आणि मधली फळी जी ढासळली ती अक्षरशः 6 विकेट सचिननं मात्र ते पटकावल्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये सचिनची कामगिरी अगदी वाखाणण्याजोगं पाहायला मिळाली आहे. जबरदस्त कामगिरी सचिन मोरे. एकूण 6 विकेट आणि फक्त 2 धावा ही कामगिरी राहिली आहे. विरोधी संघ पेटाळी संघाच्या विरोधात जितू 11 जय हनुमान नेरे. अतिशय चांगली गोलंदाजी. 16 धावांचं आव्हान ठेवलंय. कमी धावसंख्येचं आव्हान उपस्थित प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा आपण गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित आमदार चषक 2022 एक भगवमयी क्रिकेटचं वातावरण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान वाकडी स्वप्ननगरी जवळ असणार हे मैदान आणि या मैदानावर रंगणारी स्पर्धा. पहिल्या मॅच मध्ये हरिग्राम संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅच मध्ये नेवाळी संघ. आणि हा तिसरा सामना इथे मात्र पहिल्या चेंडूवर अगदी मी म्हणेन लॉंग ऑफ स्वीपर एरियाकडे हा लगावतोय पहिला खणखणीत षटकार. फलंदाज प्रवीण चोरगे बाळी. क्रिकेटचा हा बाली मात्र पहिलीच फलंदाजीसाठी पहिल्यांच चेंडूवर षटकार लगावल्यानंतर 6 धावा लागल्या आहेत. म्हणजे 10 धावांची फक्त आवश्यकता आहे. नेरेक संघाचा हा खरं तर एक ट्रम्प कार्ड, बॅकबोन ऑफ नेरेट टीम प्रवीण चोरगे. रिव्हर्सिव्ह अगदी मी म्हणेन अखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूमध्ये बघितलं तर गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि चेंडू आणि चेंडूफलीमध्ये संपर्क आला नाही. स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला होता बालीनं. थोडासा खरं तर मी म्हणेन त्यामुळे लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळे कुठेतरी आपली गुणवत्ता अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू यस हुक केलाय, भिरकावून दिलाय सरळ डिफाईन लेगला. 4 धावांसाठी चौकार. आणि या रायगड जिल्ह्यातच मी म्हणेन क्रिकेटची खान म्हणजेच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. हा नक्कीच प्रत्येक डिक्लेअर फटक्यानं या मॅचला विन केलाय. अर्थातच 2 षटकार 1 चौकार, एकूण 16 धावा पहिल्या षटकातच समाप्त. अवघ्या 4 षटकांवर या ठिकाणी राखून 4 षटक राखून हा मॅच जिंकलाय. हॅलो आणि